जळगावच्या चोपड्यात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलाय। डेअरीतून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं आणि घट्ट झाल्याचं समोर आलं। रबरासारख्यात आणल्या जात असलेल्या घट्ट दुधाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। माजी सैनिक धनराज बाविस्कर यांच्यासोबत हा प्रकार घडला। त्यांनी याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। तर चोपड्यामधून ही घटना समोर येते। दूध तापवल्यानंतर ते अक्षरशः रबरासारखं ताणलं जात होतं आणि याच घट्ट दुधाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। जळगावच्या चोपड्यामध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा हा प्रकार या घटनेमुळे समोर आलेला आहे। निर्मल डेअरीवरून चोपडा निर्मल डेअरीवरून दूध घेतलं। ते सकाळी फ्रीजचं दूध होतं, मी घरी घेऊन फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी चहा बनवण्यासाठी ते काढलं। गरम केल्या असता ते दूध फाटलं। फाटल्यानंतर त्याची जी लेअर असते ना ती 3-4 फूट लांबते। त्याच्यात मला संकोच आला की हे दूध फॉल्टी असू शकतं। तर मी त्याच्यासाठी FBI चे जे जळगावचे शिंदे साहेब आहेत त्यांना मी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं मी माझे ऑफिसर पाठवते। तिकडे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातल्या मोही गावामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एक शेतकरी दुधाने भरलेले कॅन थेट रस्त्यावरती ओतून देताना दिसतोय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। सध्या राज्यभरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुधातील भेसळखोरांविरोधात तीव्र मोहीम राबवली जाते। FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नावाचा धसका घेत मोही गावामध्ये प्रशासनाची धाड पडणार या भीतीनेच हे भेसळयुक्त दूध रस्त्यावरती ओतून देण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरील मेसेजमध्ये केला जातोय। याबाबत संबंधित शेतकऱ्याला विचारणा केली असता त्यानं सोशल मीडियावरील दावे फेटाळून लावलेत। दूध खराब झालं असल्यामुळेच ते रस्त्यावरती ओतावं लागलं असं स्पष्टीकरण या शेतकऱ्यांनी दिलंय।